सांगते। सगळ्यात पहिल्यांदा एक चमचा आपल्याला इथे तेल घालायचं होतं। तिथे मम्मीने अख्खी किटलीच पालती केली होती, कारण म्हटली की यामध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे। सो तुम्ही इथे 1 ते 1.5 चमचा या रेसिपीसाठी तेल घेऊ शकता। जर तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही ते घेतलं तरीही चालेल। याच्यानंतर लसूण घ्यायचे आहेत आपल्याला 3 ते 4 तुम्ही लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, त्या छान अशा बारीक किंवा जाडसर अशा चिरवू शकता। जशा तुम्हाला आवडत असेल तशा तुम्ही या चिरून घ्यायच्या आहेत आणि या तेलामध्ये घालायच्या आहेत। ही सोपी रेसिपी आहे, तुम्ही डाएटसाठी सुद्धा खाऊ शकता। ही रेसिपी इतकी टेस्टी होते आणि लहान मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे। सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा। याच्यानंतर एक बारीक कांदा घेऊ शकता किंवा मोठा, जर तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल तर तुम्ही मोठा कांदा घेतला तरीही चालेल। सो त्याच्यानंतर तो बारीक कापून घ्यायचा आहे आणि या लसणाच्या फोडणीमध्येच हा कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे। आता लसूण आणि कांदा छान असा फ्राय करायचा आपल्याला। तुम्ही इथे हाय फ्लेमवरती सुद्धा हा कांदा फ्राय करू शकता, लो किंवा मीडियम फ्लेमवरती केला तरीही चालेल। जर तुमच्याकडे जास्तच वेळ असेल तर तुम्ही लो फ्लेमवरती करा आणि जर वेळच खूप कमी असेल तर हाय फ्लेमवरती करा, लगेच शिजला जाईल। सो हा थोडासा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। याच्यानंतर इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत। तुम्ही मीडियम साईजच्या सुद्धा चिरू शकता आणि जर जास्तच तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। सो अशा प्रकारे ही आपण करडईची भाजी घेतलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा ती छान अशी धुवून घ्यायची आहे आणि नंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे। तुम्ही चाकूच्या मदतीने चिरू शकता आणि जर तुम्हाला चिरलेली भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशीच अख्ख्या पानांची भाजी केली तरीही चालेल। सो ही जी आपण चिरलेली भाजी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे। इथे तुम्ही पालक आणि करडईसुद्धा मिक्स करू शकता जर तुम्हाला पालक आवडत असेल तर, नाहीतर फक्त करडईची भाजी केली तरीही चालेल, कारण लहान मुलांना हिरव्या भाज्या देणं खूप जरुरी असतं। सो त्याच्यासाठी आज आपण धमाकाच केलेला आहे या रेसिपीमध्ये। सो आता बघूयात पुढे अजून काही धमाके केलेले आहेत। भाजी यामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। सो मी मम्मीला म्हटलं की मीठ घाल चवीनुसार। याच्यानंतर तिने सुरुवातीला टाकलं, परत तिला पटलं नाही की अरे नाही कमी पडते, म्हणून तिने अजून एकदा मीठ टाकलं। तुम्ही असं काही करू नका, चवीप्रमाणेच मीठ टाका। मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही सुरुवातीला, नाहीतर भाजीचा कलर बदलतो। सो अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला ती अशीच हलवून घ्यायची आहे, कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे सो त्याला पाणी सुटतं। अर्ध्या मिनिटानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, तेही थोडंसंच घालू शकता, कारण भाजीला सुद्धा पाणी सुटतं खूप सारं, कारण ती हिरवी भाजी आहे आणि कवळी भाजी आहे त्यामुळे याला खूप पाणी सुटलं जातं। सो अशा प्रकारे ही भाजी तुम्ही शिजवून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अशी शिजवू शकता आणि जर तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकता, जेणेकरून ती लगेच शिजली जाईल। सो अशा प्रकारे आता भाजी आपली नरम झालेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल बघा, साईजमध्ये ती खूप कमी होते शिजल्यानंतर, कारण यामध्ये पाणी जास्त असतं, पाण्याचं प्रमाण। सो अशा प्रकारे तुम्ही ही भाजी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती। ही तुम्ही भाजी चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।